ते म्हणत होते की आमच्या काकाजीकडे चालता का. तर मी त्यांना म्हटलं भाऊ म्हटलं आम्ही एका जणाला 70,000 दिले आहे म्हटलं, तो आराम देते म्हटलं. मी असं म्हटलं तर त्यांनी मला का म्हटलं, ज्या दिवशी म्हणे तुमच्यापाशी पैसे राहणार नाही म्हणे त्या दिवशी मला फोन कर जा म्हणे. 8-15 दिवस गेले, आमची परिस्थिती एवढी बेकार आली की आमच्यापाशी कारंजा जातपर्यंत सुद्धा पैसे नव्हते. तेव्हा मी त्यांना फोन केला, भाऊ म्हटलं आम्हाला तुमच्या काकाजीशी जोडायचं आहे. तर मग आम्ही ते भाऊ आले, त्यांनी साफसफाई वगैरे केली. मी मार्गात असताना माझ्या इथं कुंड्यामध्ये राख होती, ते आम्हाला दिसले नाही. आम्ही 1 वर्ष झालं मार्गात असताना सुद्धा, आणि मार्गदर्शक पी असे म्हणजे होते नाही की वेळोवेळी मार्गदर्शन करत होते ते. तर काहीच नाही सांगायचे, तुम्ही करून घ्या, तुम्ही हे करून घ्या असंच म्हणायचे. नंतर आम्ही ते आले, त्यांनी पाहिलं तर कुंडीमध्ये राख होती, त्यांनी धरली ना फोडून टाकली ते कुंडी. नंतर आम्हाला त्यांनी काकाजीपर्यंत नेलं. काकाजीनं कंडिशन पाहून या म्हणे दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला गाडी करून नेलं. मग काकाजी तिथे काकाजीनं मार्गदर्शन केलं, मालिश करून दिली, तीर्थ करून दिलं. नंतर माझ्या घरापर्यंतही आले, घरी येऊन सगळं पाहिलं. त्यानंतर आम्हाला 8 दिवस भवनात ठेवलं. आणि सगळं भगवंताच्या कृपेने, माझ्या काकाजीच्या आशीर्वादाने सगळं दुरुस्त करूनच आम्ही त्या भवनातून आलो. सगळंच जे दुखणं घेऊन मी घरून गेली होती ते दुखणं घेऊन मी भवनातून वापस आली नाही. काहून की माझ्या काकाजीचा साथ एवढा होता की ते वेळोवेळी मी असे मार्गदर्शक तर बघितलेच नाही, काहून की मी 2-3 मार्गदर्शक चेंज केले आहेत. तर असे मार्गदर्शक मी नाही पाहिलं की स्वतः एवढ्या त्यांच्या पायाला त्रास असताना, त्यांचा एवढा पाय सुजताना मला म्हणे तू बाहेर जा, तुला पाहून म्हणते चिल्लावे म्हणे. तू रूम बंद करून काकाजीनं 4-5 सेवक होते पकडून ठेवू मालिश केली आणि आम्हाला भवनातून चांगलं करून पाठवलं. असे मार्गदर्शक जर आपल्याला मिळाले आहे तर आपलंही काम आहे की त्यांच्या तत्वशब्द नियमाचं पालन करा आणि त्यांनी जे सांगते त्या नियमावर चला. मी माझ्या काकाजीला धन्यवाद करते. काकाजी, तुमच्यामुळे, माझ्या भगवंतामुळे माझा परिवार आज खूप सुखात आहे. भगवंता, मी जे कधी सोचलं नव्हतं ते पण सुद्धा भगवंताच्या कृपेने, माझ्या काकाजीच्या आशीर्वादाने वेळोवेळी मार्गदर्शन करतात. काकाजी केव्हा पण फोन करा, मला रोज 4:30च्या अंदर काकाजीचा फोन येते. कधी उचलणं नाही झालं तर रिटर्न मी फोन करते काकाजीला. कधी असं होऊन जाते की 5-10 मिनिटाचा फरक झाला तर भीती वाटते काकाजी चिल्लावत नाही म्हणून कधी फोन करत नाही. असे मार्गदर्शक मला जन्मोजन्मी पाहिजे अशी मी भगवंताचरणी विनंती करते आणि माझे 2 शब्द इथे संपते. आपण एकतेने भगवंताला जयघोष करूया. रुद्र अवतार भगवान बाबा हनुमान जी की जय. महान त्यागी बाबा जुमदेव जी की जय. परमात्मा एक भगवान बाबा हनुमान जीला नमस्कार. महान त्यागी बाबा जुमदेव जीला नमस्कार. बाबा हनुमान जी नमस्कार. बाबा हनुमान जी नमस्कार. बाबा हनुमान जी नमस्कार. सगळ्यांना माझा आदरपूर्वक नमस्कार.